नमस्कार. आज मी ना तुम्हाला चटणी दाखवणार आहे सुकी. हे बघा, चटणीसाठी साहित्य: 2 चमचे तीळ सफेद, 2 चमचे धने, 10 पकडे लसूण, 10 बेडगी मिरची, पाववाटी सुकं खोबरं आणि थोडंसं शेंगदाणे मी भाजून घेतलं. हे बाकी सगळं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, गॅस चालू केला. आता आपण चटणीचं साहित्य भाजून घेऊया. थोडं थोडं भाजून घ्यायचं, जास्त नाही करपवायचं, म्हणजे चटणी कशी चवदार होते. ज्वारीची भाकरी बरोबर, बाजरीची भाकरी बरोबर, तांदळाची भाकरी बरोबर चटणी मस्त. आपलं भाजलं. धने आहे ना, तेल एकत्रच भाजून घ्यायचं. लसूण पण त्याच्यातच टाकूया. ते तसंच चाललं. गॅस बंद करूया. मिरची आपणच गरम होणार होते याच्यावर. जास्त नाही करपवायची आहे. हे बघा, सगळे एकत्र केलं साहित्य. आता शेंगदाणे जास्त नाही म्हणून मी थोडं थोडं घेतले, कारण चटणी थोडीच वाटणार आहे मी. त्याच्यात हे मीठ. थंड झालं की हे वाटून घ्यायचं. हे बघा, आपली चटणी थंड झाली आहे. साहित्य आता हे मिक्सरला टाकून वाटून घ्यायचं. हे बघा, आपली चटणी तयार झाली. सुकी चटणी. हे बघा, आपली चटणी सुकी चटणी तयार झाली. 15 दिवस ठेवा, महिनाभर ठेवा, ही खराब होणार नाही चटणी.